नमस्कार. रोज सकाळी उठल्यावर नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर आणि मुलांना रोज काहीतरी नवीन चटपटीत आणि हेल्दी पाहिजे असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. चला तर मग वेळ न घालवता ही झटपट रेसिपी सुरू करूया. या पदार्थासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी पोहे. तुम्ही पोहे जाड किंवा पातळ कोणतेही घेऊ शकता. पोहे स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आता या धुतलेल्या पोह्यामध्ये 1 वाटी रवा, तिखटपणासाठी चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची टाका, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. हे मिश्रण हाताने व्यवस्थित एकत्र करा. लक्षात ठेवा, यात जास्त पाणी टाकू नका. पोह्याच्या ओलाव्यामुळेच हा गोळा तयार होतो. गरज वाटल्यास फक्त 1 किंवा 2 चमचेच पाणी शिंपडा. पण हे मिश्रण घट्ट आणि मऊसूर मळून घ्या. आता आपला गोळा तयार आहे. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे लांबट रोल तयार करा आणि एका तेल लावलेल्या प्लेटमध्ये ठेवा. पुढील झटपट रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी हवी असेल तर सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल घंटी नक्की वाजवा, म्हणजे तुमचे स्वयंपाकघर कधीही कंटाळवाणे राहणार नाही. आता आपले सर्व रोल तयार आहेत. एका प्लेटमध्ये तेल लावून घेऊ. आता आपण या चाळणीला सर्व बाजूनी तेल लावून घेऊ. गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यात पाणी गरम करायला ठेवले आहे. त्याच्यावर आता हे जाळी ठेवू. आता आपण हे सर्व रोल ठेवून घेणार आहोत. याला आपण 10-12 मिनिट वाफवून घेणार आहोत. 12 मिनिटांनी मग गॅस बंद करा. आता आपले सर्व रोल ठेवून झालेले आहेत. याच्यावर आपण एक ताटली झाकून ठेवू. याला 10-12 मिनिट वाफवून घेतले आहे. आता आपले रोल व्यवस्थित शिजलेले आहेत. याला आपण टूथपिकने किंवा सुरीने चेक करायचे आहे. आता याला आपण खाली काढून थंड करून घेऊ. थंड झाल्यानंतर याचे 1-1 इंचाचे आपण छोटे छोटे रोल कट करून घेऊ. रोल थंड झाल्यावर त्यांना बाहेर काढा, जेणेकरून ते तुटणार नाहीत. सुरीच्या मदतीने याचे 1-1 इंचाचे चौकोनी तुकडे करून घ्या. हे तुकडे सॉफ्ट आणि छान घट्ट झालेले आहेत. तुम्ही आता याला पाहू शकता. आता या वाफवलेल्या पदार्थाला एक शेवटचा आणि खास तडका देऊन घेऊ. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे टाका. त्यानंतर त्यात कढीपत्ता टाका आणि बारीक चिरलेली मिरचीचे तुकडे, काश्मीरी लाल तिखट, हळद चिमूटभर, हिंग आणि हे आता छोटे छोटे केलेले रोल घालून त्याला छान फ्राय करून घेऊ. हलक्या हाताने मिक्स करून घ्या, जेणेकरून मसाला प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागेल. फक्त 30 सेकंद हे तुकडे तडक्यामध्ये परतवा आणि गॅस बंद करा. हा तयार आहे आपला पोह्याचा हेल्दी आणि चटपटीत नाश्ता. लहान मुलाच्या टिफिनसाठी आणि संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आहे. आता तुम्ही याला सॉससोबत खाऊ शकता. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे भेटूया. धन्यवाद.